तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते, ठाण्यातला विजय हा निश्चित होता, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे नरेश म्हस्के विजयी होतील हा विश्वास आम्हाला होता। त्यासोबतच श्रीकांत शिंदे यांनी जे काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे कल्याणमध्ये, त्यामुळे त्यांचा सुद्धा विजय हा निश्चित होता आणि त्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे। प्रांजल कुलकर्णी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, सध्या निवडणुकीचे कल आणि बऱ्याच ठिकाणचे विजयाचे आणि पराभूत असल्याचे निश्चित सुद्धा होताना दिसतात, अनेक जागांचे निकाल सुद्धा येताना दिसतात, काय सध्याचे अपडेट्स तुझ्याकडे? प्रांजल कुलकर्णी यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क करूयात। तर आत्ताचे निवडणुकीचे निकाल बरेचसे समोर येण्यास सुरुवात झालेली आहे। नवनीत राणा पराभूत झालेले आहेत, अमरावतीमधून खासदार होत्या नवनीत राणा, मात्र यावेळेस भाजपकडून त्यांना तिकीट मिळालं आणि तरी सुद्धा त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागलेली आहे। तर तिकडे भास्कर भगरे विजयी झालेले आहेत। डॉक्टर भारती पवार या तिसऱ्यांदा खासदार होण्याची शक्यता होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे। दिंडोरी मतदारसंघामध्ये भारती पवार या केंद्रीय मंत्री असून सुद्धा त्यांचा पराभव झालेला आहे। तर भास्कर भगरे या ठिकाणी राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत। एकीकडे अमरावतीमध्ये नवनीत राणांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागलेला आहे, अमरावतीमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे। एकूणच निवडणुकीचे महाराष्ट्रामधले आणि देशभरातले निकाल आता आपण पाहतोय कशा पद्धतीनं। तर महत्त्वाचा मतदारसंघ बारामती, ज्या ठिकाणी काटेकी टक्कर होती, प्रतिष्ठेची लढत होती दोन्ही राष्ट्रवादीसाठी आणि पवार कुटुंबासाठी, या ठिकाणी सुप्रिया सुळे विजयी झालेल्या आहेत, तर सुनेत्रा पवार या पराभूत झालेल्या आहेत। अतिशय अटीतटीची लढत या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। त्यानंतर मतदारसंघ आहे नंदुरबारमध्ये गोपाल पाडवी विजयी झालेले आहेत, तर हिना गावित पराभूत झालेले आहेत। विद्यमान खासदार असून सुद्धा हिना गावित या विजयी होऊ शकलेले नाहीत, त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे। तर गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये नामदेव किरसन विजयी झालेले आहेत आणि अशोक नेते पराभूत झालेले आहेत भाजपचे। काँग्रेसचा इथे विजय होताना पाहायला मिळतोय, नामदेव किरसन विजयी झालेले आहेत, तर भाजपला पराभव स्वीकारावा लागलाय। तर नितीन गडकरी नागपूर मतदारसंघामध्ये अपेक्षेप्रमाणे विजयी झालेले आहेत, विकास ठाकरे पराभूत झालेले आहेत। नितीन गडकरी यांनी सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये लीड घेतलेला होता आणि त्यामुळे तर शिरूर मतदारसंघामधला हा निकाल आपण पाहतोय, अमोल कोल्हे विजयी झालेले आहेत। या ठिकाणी शिवाजी आढळराव पाटील पराभूत झालेले आहेत। या ठिकाणी अमोल कोल्हे विजयी झालेले आहेत, शिवाजीराव आढळराव पाटील या ठिकाणी पराभूत झालेले आहेत। तर परभणीमधला निवडणुकीचा निकाल आपण पाहतोय, संजय जाधव या ठिकाणी विजयी झालेले आहेत, महादेव जानकर यांचा पराभव झालेला आहे। महादेव जानकर यांना राष्ट्रवादीकडून बळ मिळालेलं होतं, मात्र तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना विजयी होता आलेला नाहीये। तर संजय जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुन्हा एकदा विजयी झालेले आहेत। हा एक मोठा विजय शिवसेनेसाठी या ठिकाणी मानला जातोय।